आपण आता आलोय दादर स्टेशनला आणि आज आपला जो हा ब्लॉग असणार आहे तो नाशिक टूरचा असणार आहे आणि साई गणेश टूर्स जे आहेत त्यांनी हा ब्लॉग स्पॉन्सर केला, त्यांनी आपली ही ट्रिप स्पॉन्सर केले. तर आपण जाऊया आता नाशिकचा आणि तुम्हाला सगळी ट्रिप दाखवतो कशी असते ती. चला मग. हा मंदिर ईस्टला आपण आलोय. ट्रेनचा प्रवास दाखवणार कारण गर्दी होती फुल आणि मला माझ्या दादाला खूप गर्दी असते त्यामुळे दाखवलं नाही. आणि आता आपण जाऊया आपण राम मंदिर ईस्टला आणि तिथून रिक्षा करायची. समोर रिक्षा लागल्यात. ईस्टला आपण बाहेर आलोय आणि आता त्या रिक्षाने आपण जाऊया सिल्वर मेट्रोपोलिसला. आपल्याला सोडलंय आणि सिल्वर मेट्रोपोलिस येते. चला आता आपण पुढे जाऊया. इकडे सिल्वर मेट्रोपोलिस होतं आणि आपण इकडे चालत चाललोय आता आणि आपल्याला समोर आपली बस दिसते लागलेली साई गणेश टूर्सची. इकडे ऑफिस आहे त्यांचं ते बघा. आपण विचारलंय साई गणेश टूर्स कुठे आहे. इथं बोर्ड होता, बाहेर बोर्ड होता. आता इकडे घेऊन आलं आपल्याला. आता बघा ही बसचा पूजा झाली आता आणि नंतर आता पूजा झाल्यावर आपण जाऊया आपल्या नाशिक ट्रिपला. चला मग. सगळे फोटो काढतात. पाण्याच्या बॉटल्स देतात ते लोक. चांगली बस पण मस्त आहे, कलरफुल आहे फुल. तरीचे 1 वाजलेत आणि मला आले झोप. त्या मी वॉशरूमला वगैरे थांबलोय सगळेजण कारण खूप मोठा प्रवास आहे. नाशिक मुंबई टू शिर्डी जाणारे पाहिजे तर वेळ लागू शकतो त्यामुळे आम्ही रस्त्यात थांबलोय. तर आता मी झोपणार का मला तर वाटतंय झोपावं पण हे असंच प्रॉब्लेम. आता ट्रिपला आलो का झोपच येत नाही मला. आपण आराम करा. हॉटेल आल्याच्या आधी मी तुम्हाला उठवतो, ठीक आहे? चला झोपूया. जागी झाले सगळे. सर्वांनी बॅगा घ्या आपल्या आपल्या. रूम आहे सर्वांसाठी. आंघोळ करायची आहे. वाजले 3:30. लास्ट 5 वाजेपर्यंत सर्वांनी रेडी होऊन खाली तर दर्शन लवकर होईल. बॅगा रूम मध्येच ठेवा. दर्शन करून पुन्हा आपल्याला याच हॉटेलवर. ठीक आहे. हा आपला रूम आहे, पाहू शकता. इकडे वाटतं बाथरूम असू शकतं कदाचित. आणि हे काय पण करायचं आपण बाल्कनी इकडे साईडला गार लागते. सकाळचे 6 वाजलेत. आपली गाडी थांबले ना आता तर त्यासाठी आम्ही इकडे आलोय. आम्हाला आता फ्रेश होऊन सकाळी आता 3:30 वाजलेत तर आम्हाला 5 वाजता खाली पोहोचायचे परत त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी. मी तिकडे पाहू शकतो आपल्या सगळ्या गोष्टी दिल्या तिथे. सोप आहे, ऑइल आहे, शॅम्पू, टूथपेस्ट आणि टूथब्रश सगळ्या गोष्टी दिल्यात. आणि आपण आता झालं तयार. सकाळचे वाजलेत 4:30. आता आम्ही आलोय आपल्या बसमध्ये. आता जाणार त्र्यंबकेश्वरला. खूप किती वेळ आम्ही त्र्यंबकेश्वर जायला. सगळे जण आले. बस चालू आहे. गार लागतंय भयानक. मला गार लागतंय आणि गार लागते तर लागते. चालत जायचे कुठे मंदिर काय माहिती. फायनली मंदिर दिसायला लागलं आम्हाला. आता लाइटिंग केलंय. महाशिवरात्री काल होती म्हणून लाइटिंग केलं इकडे. किंवा रोज पण असू शकते, मला आयडिया नाही. आम्ही आता हे लावलंय आपलं महाकालचं आणि परत फुलं पण घेतलेत देवासाठी आणि चाललंय मंदिराकडे आपल्या. आलोय आता जवळ. चप्पलचा मोठा सीन आहे. चप्पल लावायची, चप्पल ठेवायची कुठे. चला चालू झाले लाईन आणि आता वाजलेत 6:03. बघू किती वेळ लागतोय. फास्ट आहे आमची.
सकाळी 6 वाजता आम्ही आलो म्हणून एवढा पटापटा जातोय आणि तिकडे आपल्याला हवं तर दर्शन होतंय स्क्रीनवर शिवलिंगाचं. आतमध्ये बघा काय चालू आहे, पूजा चालू आहे वाटतं आणि शिवलिंगाच्या हा बोट ठेवलाय. दरवाजा इथपर्यंत आलोय आपण. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे आपले सर्व भाविकांचे स्वागत. आता 6:29 झालेत म्हणजे जवळपास 25 मिनिटाचं आपलं दर्शन झालंय. एकदम भारी. 25 मिनिटात वाटलं नव्हतं की एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल, पाणी लवकर आल्यामुळे आम्हाला ऍडव्हान्टेज झाला. आता बघू आपला पुढचा प्रवास कसा राहतोय. मंदिर खूप सुंदर दिसत आहे. पूर्ण रंग हे पूर्ण असं डेकोरेशन केलं, मस्त वाटतंय. चला आता आपण परत चाललेला शिर्डीला. आता झालं सगळं झालं. आता शिर्डीचं दर्शन घ्यायला जरा आता दिवस खूप घाईचा असणार आहे कारण शिर्डी पण करायची आणि परत दुसऱ्या शनी शिंगापूर आहे तिकडे पण जायचंय. किती वेळ होता आज बघूया. आलो इथे आपल्या शिर्डीच्या रूम मध्ये. रूम नंबर 201 आहे आपला आणि हे तर बेड आहे मस्त पैकी मोठे मोठे 2, एक इकडे एक इकडे, 2 बेड. हा सिंगल बेड आहे आणि हा डबल बेड आहे. मस्त पैकी आता आपण बॅग वगैरे सगळं ठेवूया आणि साईबाबांच्या दर्शनाला जाऊया. आजचा आपला मुक्काम इकडे असणार आहे. तुम्ही विचार करता आम्ही डायरेक्ट बसमध्ये कसं काय आलोय तर सांगतो सगळी स्टोरी. लॉंग स्टोरी शॉर्ट की आम्हाला साईबाबांच्या इथे वेळ झाला आणि मोबाईल आला नव्हता म्हणून म्हटलं त्या काही गोष्टी झाल्या तेव्हा काहीच माहिती नाही पण सांगतो. तर आम्ही आलो साई प्रसादालयामध्ये आणि आता इथे जेवायचं आहे आम्हाला. ह्यांनी VIP तिकीट्स काढलेत म्हणून आम्हाला इथे लाईन मध्ये थांबायची कदाचित गरज नाही. आपण पाहूया आतमध्ये काय आहे ते. तर आम्ही आलोय साई प्रसादालयामध्ये आणि तिकडे आमची लोक जेवायला बसले. सगळी जे आयडेंटिटी कार्ड घातलेत ते आणि आम्ही त्याला घेतोय ताट आणि मग जेवण घेऊ. बघू साईबाबांचा प्रसाद आहे आज जेवणाला. खूप मोठा प्रसाद आहे हा. खूप जण बसलेत आणि इकडे सगळी टीम आहे आमची. साई गणेश टीम सगळीकडे बसते. आता आपण चाललो शनी शिंगणापूरला. जेवण झालं आपलं साई प्रसादालयामध्ये आणि तिकडे शनी शिंगणापूरला जायला आपल्याला जवळपास 1.5 ते 2 तास लागतील आणि कदाचित आम्हाला यायला रात्रीचे 8-9 वाजू शकतात कारण आता संध्याकाळचे वाजलेत 4 तास आमचे येऊन जाणार आहेत. आणि बघूया आता साईचं दर्शन घ्यायला आमचा खूप वेळ गेला कारण काय होतं की तिथं कितीतरी अख्खी बिल्डिंग म्हणजे हॉलच्या हॉलने भरले होते आणि हॉलचे हॉल सगळे गर्दीने भरले होते. आणि त्यात असा सीन आहे की मी तुम्हाला स्टोरी का नाही सांगू शकलो तर जो मोबाईल आहे तो एक ते लोक जप्त करतात म्हणजे स्टार्टिंगलाच घेतात. मग त्यामुळे आमचे जे साई गणेशचे टूर्सवाले त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे मोबाईल तुमच्या रूमवरच ठेवून द्या कारण असंही ते जप्त करतात, काय व्हॅल्यू राहणार त्याची घेऊन पण. मग म्हणून आम्ही ते मोबाईल ठेवून दिले आमच्या रूमवरच आणि त्यामुळे मी तुम्हाला ती स्टोरी सांगू शकलो नाही. आमच्या जवळपास 3.5 ते 4 तास ते लाईन मध्येच गेले, एवढी भयानक गर्दी होती. आज सॅटर्डे असल्यामुळे कदाचित तरी पण आम्ही किती लवकर आलो आणि ह्यांनी अरेंजमेंट पण चांगली केली त्यामुळं तरी आम्ही लवकर निघालो बऱ्यापैकी. अदरवाईज तुम्हाला खूपच गर्दी होऊ शकते सकाळची. तर आम्ही म्हणजे जे ज्योतिर्लिंग बघून आलो ते फक्त 20 मिनिटात म्हणजे एवढं फास्ट खरं तर मला वाटलं नव्हतं की आम्ही ते बघून येऊ पण आम्ही आलो बघून. चांगली अरेंजमेंट केली लोकांनी.
करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इनकार मगर इकरार तुम्ही से कर बैठे. काय करणार आता अर्ध बोलतात आणि मला अर्ध बोलतात. दुनिया की ठा 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 ठा. तुम्ही बोला तुमचं गाणं तुम्ही मोडलंय गाणं बोलून टाका आता. काय बोलून टाका. मोडलंय गाणं त्याने मोडलंय. बोला बोला बोला. बोल आई. गाना चाहिए, गाना आए या ना आए गाना चाहिए. यो त्यांना माईक नाही आवडत. दिल आ गया चाहिए तो चाहिए तो कोणाला ळ वरनं गाणं येत नाही. आठवतंय का ळ वरनं गाणं? तुम्हाला आठवतंय का? घ्या तुम्ही कैसे लव ने देख लिया, आए रे धोखे से मारे मुझे दिल देगा वो, मगर अपनी जान लेगा वो रातें कोई नहीं जाने, भीगी सी यादें बरसात भीगी यादें कहाँ से वो हल्की सी खुशी संग लाई, जुदा हो गए. काही पण बोलतात. ए पूर्ण बोलतात का? काही पण बोलतात. पूर्ण बोलतात का? वो लम्हे वो कोई नहीं, भीगी सी यादें वो बरसाते. ते त घ्या, चला त घ्या. तुनक तुनक तुन तारारा, तुनक तुनक तुन तुनक तुनक तुन तुनक तुनक तुन तारारा, डोल रात नंदनानी नार तेरी दिल की पुकार, नना रे यार नना. ओ काका झोप झाली की नाही? चलो वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे, वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे, प्रेमाचा रंग भरताना दुनियेचा कादर
पैसे उडवा. 100. बरं जाऊ द्या. शनिदेवाची ताले आपण सगळे डान्स बीज मस्त केलाय. सगळे लोक आम्ही आता चाललोय शनिदेव. दर्शन होतं. आता ते बंद करून याच कपड्यावर सर्वांना घालून दर्शन, स्त्रियांना पुरुषांना सर्वांना समान केलेलं आहे. शनीची साडेसाती सगळ्यांच्या राशीला आहे, त्याच्यामुळे सर्वांना समान केलेलं आहे. आपली पूजा आपल्या हाताने होते, पंडित नाही पुजारीने. स्वतःची पूजा स्वतःच्या हाताने खाली होते. ते टँक मध्ये टाकलं का पाईप वाटत देवाच्या डोक्यावर जातं. आपल्या हाताने काय व्हायचं, घरी काय येतं, याचं महत्व काय आणि केवढं येतं सगळं सांगतो. नंतर तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. पहिल्यांदा गेले का प्रवेशद्वारच्या देवाचा त्रिशूळ आहे, काळं कापड आणि रुईची माळ, या 2 वस्तू तुमच्या हाताने त्रिशूळवरती अर्पण करायचे. आपलं नाव घेऊन पुढे गेलं का नारळाचा ढिगा असतो, खाली नारळ आहे, माथ्याला लावायचं, ओम शनेश्वराय म्हणायचं आणि अर्पण करायचं. त्याची बर्फी बनते, तोडायचं नाही. पुढे गेलं का तेल कुंड आहे, त्याच्यामध्ये आपल्या नावाचं उडीद जातो आणि तेल काय पाहिजे ते घ्या. ते डायरेक्ट पाईप वाटत देवाच्या डोक्यात येतो. देवाजवळ खालनं पादुकाला फुलं अर्पण करा, चबुतऱ्यावरती फुलं अर्पण करा, नमस्कार करा. आपल्या मनामध्ये जे काही इच्छा असेल, मनोकामना असेल सांगायची. आणि या 5 वस्तू आपल्याला घरी नेण्यासाठी असतात. 7.5 पनोती पिढा कमी होण्यासाठी, सुख शांती समृद्धीसाठी. याचं काय करायचं आहे का, शनीचा नाद आपल्या दरवाजाला बाहेरून लावायचा चौकटीला. शनीची पिढा येत नाही, चोरी वगैरे होत नाही. बावली दरवाजाला, दुकानला, गाडीला, घराला कुठे बांधा, उलटी बांधायची, कोणाची वाईट नजर लागत नाही. शनियंत्र हमेशा आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये घ्यायचं, आपली शुभ कामं होतात. शनीचा छोटा नाग आतल्या बेडरूमला किंवा किचन रूमच्या दरवाजाला लावायचा आणि शनीचा रक्षा धागा आपल्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधायचा. एवढ्या वस्तू पॅक करून दिल्या. 4 वस्तू, 1 वस्तू मोकळी आहे. एवढ्या देवाला नमस्कार करून वापस आणायचा, टोपली आणि प्रसाद आणायचा. असं पूर्ण अभिषेक पूजेचं साहित्य 150ची पूर्ण पूजा आहे. याच्यामध्ये नाल नाही घेतला, 100ची साधी पूजा आहे. तेल ज्याला पाहिजे तसं घेऊ शकता. 50ची बॉटल आहे. आणि शिंगणापूरच्या इथे मंदिर आम्हाला दिसते समोर. बघू आता, मुलांना मुलींना सगळ्यांना अलाउड केलंय बाहेरून बघायला मंदिर. खालची आणि स्पीड सगळ्यांवर असते मगाशी गाणं म्हणून तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे. आता जाऊन बघूया आपण मंदिर. ते आपण आलो आता शनी मंदिराच्या आतमध्ये. सगळं एरिया असं खूप मोठं मंदिर बांधलं यांनी. पूर्ण दगडाचं का कसलं बांधलं मला लक्षात येत नाही, पण नवीन पद्धतीचं मंदिर आहे. खूप भारी. तेवढं तेल, तेलच तेल. सगळेजण व्हिडिओ फोटो काढतात इथे. शनी घाट आहे काय हा, काय समजून नाही. कडेला पाणी आहे आणि इकडं दीपमाळ सारखं काहीतरी आहे. मस्त दिसते. पण वुमन्स डे होता ना काल, त्यासाठी अरेंज केलंय. झाले काय रे? झाली. किती तास झोपलास? बस 2 तास. 3:30ला उठून 4:30ला इकडे आलो आम्ही. 4:30ला येऊन आम्ही इकडे बसलो. नाही, इकडे 5 मिनिटाचा रस्ता. इकडे त्या हॉटेलच्या आजूबाजूला कोण पब्लिकच नव्हती काय. काय रे, रात्री पण इकडे फिरत होते पोरं. आम्ही रात्री 11:15 वाजता इकडे आलो शॉपिंग करून. आम्हाला यांनी फोन केला कुठे बनून, बाकीचे शॉपिंग करून येऊन झोपले. आम्ही 11:15 वाजता आम्ही दोघंच आलो इकडे शॉपिंग करून. बाकी पब्लिक येऊन सर्व झोपली. मग भरपूर खरेदी केली. मला आता 6 वाजले निघता आम्हाला. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही ठरवलं होतं की 5 वाजता निघूया. सप्तशृंगीला जायचं आम्हाला.
आणि तिथे जाऊन गर्दी नको लागायला म्हणजे बास. तर तिथे आहे रोपच तिकीट काढलेलं आम्ही पण ऑलरेडी. जर वेळ लागला तर मग वांदे होईल. काहीतरी देते आहे. आम्ही आमच्याकडे भजी पण आहे, चिप्स आहे, परत भजी पण आहेत ना. आणि परत हे काय बोलतो काकीने आले. काय आणले ते दाखवा बघू द्या. वडे वडे ते ह्याला बोलतात मुठिया. यांनी बनवून आणले मुठिया. आम्ही ह्याला वडी बोलतो. खरं हे मस्त टेस्ट आहे, टेस्टी आहे. मुठिया. हा काय तुम्ही काय आणलेलं? चिप्स. वेफर्स क्रीम अँड अनियन होतं. क्रीम अँड चिप्स आणलेलं ते पण टेस्ट होते. चकली आहे. चकली आता ताई एकट्याच खात आहेत. बस झाल्या मला. चांगलं पाहिजे. पण यांची चॉईसेस वेगवेगळे आहेत. ह्यांना पाहिजे तिखट, ह्यांना पाहिजे खारट. चढतं मीठ. खारट पण नाही. मीठ पाहिजे कडक पाव. कडक पाव मला नको पाहिजे. कडक पाव द्याला. मला हवे शांतता. मला हवे कालवा. कारवा गाणी बोला गाणी. मस्त आहे. नाश्ता काल पोहे होते, आज मिसळ आहे. टेस्ट आपल्या तिकडची आठवण झाली. मित्र अरे यार मित्र घाट बघू शकता आपल्याला. गाणी लागले पूर्ण. आम्ही वाणी म्हणजेच आपलं सप्तशृंगीला बघायला जातोय आणि त्यामुळेच तशाच प्रकारची गाणी लावलेत बसमध्ये. आता मी वणीगडाच्या पायथ्याशी आलोय. घाट जो होता मग बघितलं तो पार केला आम्ही. आणि आता इथे आम्ही जाऊ पुढे रोपवेसाठी. रोपवेचं तिकीट काढले ह्यांनी. साई गणेश टूर्सकडून आपल्याला रोपवेचं तिकीट पण मिळणार आहे आणि ते इन्क्लूड आहे त्याच्यातच. म्हणजे जे आपण पैसे भरले 4,000 रुपये त्यामध्येच हे इन्क्लूड आहे. आणि भारी ट्रिप आहे. म्हणजे रोपवेचं तिकीट तुम्हाला फ्रीमध्ये मिळते त्यात इन्क्लुडेड. तर बघूया आपण किती लाईन लागते. ते मोठी गोष्ट आहे कारण हे ज्या फेमस ठिकाणी आहेत साईबाबा, शिर्डीचे, सप्तशृंगी, वणीगडाची, तिथे खूप लोक दररोज येत असतात आणि आज तर संडे त्यामुळे कदाचित नॉर्मल डेजपेक्षा जास्त गर्दी असू शकते. तर बघू आपण किती वेळ लागतो. मी तुम्हाला सांगेलच. जसं काल सांगितलं की साईबाबांच्या दर्शन आपल्याला किती वेळ लागला आणि परत नाशिकचं त्र्यंबकेश्वर बघायला किती वेळ लागला. त्याचप्रमाणे आज आम्ही सांगतो तुम्हाला की किती वेळ लागू शकतो आपल्याला सप्तशृंगीचं दर्शन घ्यायला. घेऊन जातो. रोपवेच्या इथे आहे, सगळं आहे. कुठे बाहेर नंतर तुम्हाला शोधावं लागेल मला. तुम्हाला पकडून घ्यावं लागेल. ठीक आहे चालेल. दामू तुम्हाला घेऊन जाईल मी पार्किंग मध्ये. हा बघा वणीगड दिसतो आपल्याला आणि ती समोर आहे रोपवे. तिकडेच आपण जातोय आता. बसलो रोपवे मध्ये. 10 जणांची कॅपॅसिटी. इथं 5 बाकी रोपवे चालू होईल. रोपवे म्हणजे लिफ्ट म्हणू शकतो याला. एसी याच्यामध्ये पण मस्त एकदम नजारा आहे दिसतोय आपल्याला. आणि लगेच आलो पण आपण पोहोचलेलो आहोत. आता उतरायचं आहोत. रायगड रोपवेची मजा येते वेगळीच आहे. पण रायगड रोपवे डायरेक्ट हात बाहेर जातो. सगळं हवा बिवा लागते. डेंजर आणि भीती काय हलतंय. धड. आता चालायचं असेल ना पुढं. जास्त नाही, कमी आहे. पण आता खरं लाईन नसायला पाहिजे. लाईन भाई रोपवे आले तर चालायला अजून हे होते. पूर्ण ते करायची तर ऑटोमॅटिक उघडेल किंवा 1 मिनिट उभा राहू. ते उघडलं होतं. चला एक ठिकाणी हॅलो. सगळे लोक आमचे उतरलीत. मला वाटतं आता मोबाईल बंद ठेवा कारण दिसतात आपल्याला बाहेरून देवीचं दर्शन होत आहे. पाहू शकता माकडं बघायला भेटतात. डेंजर सीन आहे माकडांचं इथे. सगळीकडं माकडं इकडं मागावून बसलाय आणि हे आपल्या पर्सवर किंवा आपल्या बॅग्सवर अटॅक करतात लगेच. पाण्याची बॉटल वगैरे लगेच घेतात आपल्याला काढून. दर्शन आपल्याला डायरेक्टली भेटतं येते. आपण लाईनमध्ये जाऊया पुढे. चल पुढे आई.
वेगवेगळ्या प्रकारची सगळ्याची शांती वगैरे काय असतं ना ते सगळं करत वाटतं. जसं ते त्र्यंबकेश्वरला होतं तसं त्याप्रमाणे काहीतरी असू शकतं इकडे. फायनली आलोय आपण. गर्दी गेली देवी दिसतात मला. सगळी लोक इकडे जायचा मार्ग आणि ह्या साईडला रोपवे. या मंदिराची तुमचा समोरचा किल्ला दिसतोय तो आहे मार्कंडे किल्ला. आणि हा आपला वणीगड ज्याला म्हणतात आपण जिथे आहे आता सप्तशृंगीचा. आणि समोर मार्कंडे किल्ला. बघू शकता कसला मस्त मूर्ती आहेत. आपण त्यातली ही महाराजांची घेतली आणि ही एक घेतली छोटीवाली. ती घेतली मी ऑलरेडी. युनिक आहे ती. युनिक आहे. छत्री आणि बॅग घेतले. आणि तू काय काय घेतलंय अजून? आम्ही घेतलेत वहिनीसाठी द्राक्षे आणि आपलं काय बोलतात स्ट्रॉबेरी आणि पेरू. मराठीत काय बोलतात? 20 रुपयाची 20 रुपयाचं काय होतं आपलं स्ट्रॉबेरी आणि 50 रुपये अर्धा किलो द्राक्षे. खरं टेस्टी आहेत, गोड आहेत एकदम. आणि आम्ही हे घेतलं होतं पेरू घेतला होता 50 रुपये. 50 रुपयाचा एक पेरू आहे. 250 घेतली बॅग. बॅग पण मजबूत आहे, चेक करून घेतली आम्ही. आपलं सप्तशृंगी बघून झालंय सगळं. शॉपिंग पण करून झाले आमची. आणि द्राक्ष सगळं प्रसाद खूप काही सगळ्यांनी घेतलंय. आता आम्ही जातोय गाडीमध्ये बसतो आणि नंतर डायरेक्ट जेवायला थांबू करायचे. आता त्या आहेत त्या मागा लागल्या की कुठेतरी जास्त एक पॉईंट आहे तिथं फोटो काढायला थांबा म्हणून. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ऑलरेडी उशीर झालाय आणि मग रात्री लोकांना जायला घरी खूप उशीर होतो. आणि पॉईंट वर थांबलो तर खूपच जेवायला पण उशीर होईल आणि परत लोकांना घरी जायला पण उशीर होईल. जेवायला आम्ही तर आलोय. हा भाईचं बघा दोन रोट्या खाऊन पण झाल्या. जेवण एकदम बेस्ट आहे, टेस्ट आहे. बेस्ट आणि टेस्ट. आणि जिलेबी पण 2 आहेत. जिलेबी पण 2 अजून घ्यायचे. जिलेबी संपल्यानंतर अजून एक रोटी घेऊ शकतो आम्ही. अनलिमिटेड गावा. जेवण भरपूर टेस्टी आहे. चांगलं वाटलं आम्हाला. सकाळपासून नाश्त्यापासून आता जेवण पण चांगलं आहे. व्हिडिओ काढायला थांबले ते काय आलं यांची वाट बघवते. खुर्च्या उचलल्या होत्या परत अरेंज करतात सगळेजण. जा तू थांब की. पटकन बसा रे. पटकन बसा. रिव्ह्यू चालू आहे पण आतरंगी रिव्ह्यू झाला. थोडासा गाणंच बोलतात. काकांना बक्षीस द्यायला पाहिजे तर गुलाबाचं फुल. त्याने भरपूर मजा केली. त्यांच्यामुळे आम्ही पण मजा केली, एन्जॉय पण झाली. नाचले ते, आम्ही पण नाचले. नेक्स्ट टायमाला पण आम्हाला हेच काका आमच्यासोबत यावे ही आमची नम्र विनंती. परत त्या ताई लोकांची पण आमची ओळख झाली, एन्जॉय पण झाली मस्त. आणि हेच प्रधानमंत्री पाहिजे का तुला परत? ते प्रधानमंत्री पण आले म्हणून थोडं खरं त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी काय पार्टी दिली नाही. उद्या आहे. उद्या आम्हाला संध्याकाळी यायचं आहे गिरगाव चौपाटीवरती. हॉटेलचं नाव नाही माहिती. क्रीम सेंटर हॉटेलचं नाव आहे. सर्वांनी यावे आणि जे पाहिजे ते खावे. 2 टायमाचं जेवण आहे. सकाळ संध्याकाळ दुपार. नाश्ता पण बिल काकी भरणार. पंतप्रधान मोटरच्या बाजूला माहिती आहे ना. हे काय आहे? आता दुपारी जेवण दिलं. काय दुपारी जेवण दिलं. आता उद्या दुसरीकडनं जेवण.
ठीक आहे पक्का ना. मग उद्या हॉटेलला जायचं इकडे. हा इकडे जायचं आहे. आम्ही चहा प्यायला आलो इथं. दादाने बिस्किट दिले आम्हाला मोनॅको. या भाई दोन्ही ओरिओ घेतले. मला दोन्ही आवडतं म्हणून मी ओरिओच घेतले. आणि मोनॅको पण घेतलाय त्यांनी. नाही मोनॅको मला जास्त नाही आवडत म्हणून तो मी खाली ठेवला. चाय सोबत टेस्ट लागते ओरिओ. आणि आईस्क्रीम स्वतःच्या पैशाची आहे म्हणाला. हे स्वतःच्या पैशाची आहे. मला आईस्क्रीम गोड लागली म्हणून त्यांनी. आणि हे सगळं मोनॅको वगैरे हे चहा वगैरे ओरिओ हे साई गणेश टुरिस्ट कडून आहे. नेक्स्ट ट्रिप लवकरच हे करा. तुम्ही या आणि जॉईन व्हा या ग्रुपमध्ये. साई कृपा ट्रॅव्हल्स. धन्यवाद. चहा प्यायला थांबलोय. आता झाले संध्याकाळ आणि पूर्ण दिवस संपलाय आणि आता डायरेक्ट शक्यतो थांबणार नाही गाडी परत एकदा. कदाचित जेवायला थांबली तर. पण जर आता वाजलेत तर 6 तर 7, 8, 9 3 तास राहतील मुंबईला जायला. कदाचित 9 वाजता पोहोचू आम्ही. तो किती वेळ लागतो आता इथून पुढे जायला. तर मस्त ट्रिप होती की आजची. एकदम मजा केली आम्ही. सप्तशृंगीचं दर्शन पटकन झालं आमचं. मला वाटतं खूप वेळ जाईल वाटतं पण तसं नाही झालं. वेळ वाचला आमचा बराच. Ah!
चला सांभाळून जा दादा, सांभाळून. बाय. Bye. सांभाळून जा. हो मोबाईल आता राहून आता थोडा चलो चल भाई. ओके चलो चलो. धन्यवाद. भारी ट्रिप झाली. असंच करत राहा. चला मस्त. तर ह्यानी भारी काम केलंय सगळ्यात. टागोर नगर.